मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय। सकाळी 9 वाजल्याची ही दृश्य। 9 वाजल्यानंतर आता मुंबईत सकाळ भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। सकाळ झाली असं वाटतच नाहीये। खरं तर मुंबईमध्ये अंधार अद्यापही दाटून आलेला आहे। मुंबईत पावसामुळे पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात आहे। हिंदमाता सर्कल या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। 1.5 ते 2 फूट पाणी साचल्यानं वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। पालिका कर्मचारी तैनात आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईत काल दुपारी उसंत घेतल्यानंतर रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेला आहे। मी हिंदमाता परिसरामध्ये आपण बघतो, या ठिकाणी हिंदमाता परिसरात पुन्हा एकदा पाणी साचण्यास सुरुवात झालेला आहे। काही ठिकाणी 1 फूट तर काही ठिकाणी 2 फूट अशा प्रमाणाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणचे जे सक्शन पंप आहेत ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले आहेत आणि हा परिसर हा दादरच्या दिशेने येणारा रस्ता जो आहे तो आता एक मार्गिका सुरू ठेवण्यात आलेली, तर दुसरी मार्गिका ही बंद करण्यात आलेली आहे। तर मुंबई साईडचा जो रस्ता आपण पाहतो, या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि मॅनहोल सुद्धा ओपन केला आहे आणि या मॅनहोल शेजारी ते कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे रस्ता दाखवताना हे कर्मचारी या पाण्याचा निचरा कसा होईल याची सुद्धा खबरदारी घेत आहेत। याचप्रमाणे मुंबईसह उपनगरामधील अंधेरी असेल, मिलन सबवे असेल, दहिसर असेल, या ठिकाणी सुद्धा सकल भागात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे त्या सुद्धा भागामध्ये मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि मुंबई पोलीस हे कार्यस्थळी आहेत आणि एकूणच नागरिकांना सहकार्य करताना दिसत आहेत। मात्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढल्यामुळे पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढताना पाहायला मिळते। 1 ते 2 फुटाचं पाणी हे पुन्हा काही ठिकाणी मुंबईमध्ये हिंदमातामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे पुढील 2 ते 3 तास मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। यामुळे नागरिकांनी गरज न पडल्यास बाहेर पडू नये अशा प्रकारचं आवाहन हे केलेलं आहे। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।